सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आयोजित पुण्यातल्या मोर्चाला संबोधित करताना भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला। वालूबाबाकडून दुसऱ्यांदा लेकरांना मारण्याचे संस्कार देणं सुरू होतं आणि या आकाला मोठ्या आकाचा पाठिंबा होता, म्हणून या प्रकरणात आका असो किंवा मोठा आका आरोप सिद्ध झाले तर फाशीच झाली पाहिजे अशी आक्रमक भूमिका घेऊन आरोपींच्या पुणे कनेक्शनवर आमदार सुरेश धस यांनी फटकेबाजी केलेली। अजित पवारांच्या आजूबाजूला अवतीभवती कानात बोलणाऱ्यांची संख्या वाढली आहे, त्यांच्या भोवतीचा घेरा लायकीच्या माणसांचा नाही। अजितदादा पवारांनी बारामतीची 100-200 माणसं बीडला पाठवावीत आणि त्यांचे शागिर्द कसा कारभार करतात हे पाहावं असं सुरेश धस म्हणाले। पूर्वी अगोदर यांची ओळख झाली। 14 जूनला मी तारखा सांगतोय, 14 जूनला वाल्मिक कराड, आका, नितीन बिक्कड, अनंत काळकुटे, अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची परळीला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली। अजित दादा असा नव्हता रे। अजित दादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी? काय अडकले? हे जाऊ दे नाला का बाहेर, हे जाऊ दे। अरे बाबा, हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल। दादा तुम्ही, एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री, ज्या माणसावरती विश्वास आहे, तुम्हाला विनंती आहे की ह्याचा छडा लावा आणि ही जर गोष्ट खरी असली तर काही दिवस जोपर्यंत या केस हे होत नाही तोपर्यंत बाहेर काढा ना। बिन आमचं म्हणणे सरकारच्या बाहेर ठेवा। राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसलं तर बिन खात्याचा मंत्री करा। सगळ्यात सोपं राजीनामा द्या ना। एसआयटी जी स्थापन झाली त्या एसआयटी मध्ये वालू काकाचे चालू बाबा हे काही सामील झालेले आहेत। याच्यामध्ये कोणाचा दोष नाहीये, कारण केज पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणारे काही जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी यादी पाठवा म्हणले। सीआयडी वाल्यांनी ती यादी मागवली आणि सीआयडीने जशीच्या तशी वरती गृह खात्याकडे पाठवली। वालू बाबा हे आता मला वाटतं ह्यांचं नाव वेगळं ठेवावं लागेल। 21, 22, 23 वाल्या म्हणा, वालू म्हणा, परंतु हे संस्कार देतायत दुसऱ्याच्या लेकराला मारायचे, दुसऱ्याच्या लेकरावरती हल्ले करायचे, स्वतःची तुंबडी भरण्यासाठी ते कोणाचंही मुंडकं कापायला अजिबात मागं पुढं पाहायला ना। नवीन संस्कार संघटित टोळी तयार करण्याचं काम वालू बाबा यांनी केलेलं आहे आणि वालू बाबांचे म्हणजे आका आणि ह्या आकांना त्याच्यापेक्षा मोठ्या आकाचा परिपूर्ण आशीर्वाद असल्याशिवाय हे झालेलं नाही, हे नम्रपणे या ठिकाणी सो। अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून, तू माझ्यावर बोलतो। बालवाडीतल्या लेकरांनी माझ्यावर बोलू नये आणि ते चला जाऊ द्या। बाकीच्यांना मला नो हेअर करायचे, इतरांना मला नो हेअर करायचे। अरे काय लख लाख, तुम्हाला काय बोलायचं ते बोला रे माझ्यावर, मला तुम्हाला उत्तर द्यायचे नाही। तर मारेकरांना फाशी होत नाही तोपर्यंत मोर्चा काढणार असं पुण्यातील जन आक्रोश मोर्चामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलेलं आहे। तर ज्यांनी आरोपींना मदत केली त्यांना सहआरोपी करा अशी मागणी यावेळेला त्यांनी केलेली आहे। सोनवणेंनी मंत्री धनंजय मुंडेंवर सुद्धा जोरदार हल्लाबोल केलाय, तसंच हत्येच्या मास्टर माइंडवरती कारवाई करा असंही म्हटलंय। महाराष्ट्रातल्या सरकारला जोपर्यंत या मारेकऱ्यांना फाशी द्यायची
सद्बुद्धी येत नाही तोपर्यंत आमचे मोर्चे चालूच राहणार. बीड जिल्ह्यामधील ही गुंडशाही, दडपशाही एवढी वाढली जीवन मुश्किल केलं. तर पुण्याच्या मोर्चानंतर भाषणामध्ये अजित पवारांवरती टीका करण्यात आलेली आहे आणि याची गंभीर दखल पक्ष पातळीवरती घेतली जाईल. अपशब्द वापरणाऱ्याला त्याचा परतावा व्याजासकट मिळेल असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी दिलेला आहे. कारण राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल अपशब्द वापरलेल्या त्या कोणालाही सुट्टी मिळणार नाही असा इशारा सुद्धा दिला आहे. तर आपण आज पहिलाच पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाला होता. यामध्ये मोर्चानंतर भाषण सुद्धा करण्यात आलेलं आहे. यावेळेला राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यावरती टीका सुद्धा करण्यात आलेली आहे. पुण्याच्या मोर्चाच्या नंतर स्टेजवरची काही भाषणं आम्ही आता ऐकत होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्यावर काही नवीन प्रवक्त्यांनी जोशाच्या भरात एकेरी भाषेमध्ये अगदी खूप खालच्या पातळीवर टीका केल्या. याची गंभीर दखल पक्ष पातळीवर घेतल्या जाईल आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल असे अपशब्द वापरले त्या कोणालाही सुट्टी भेटणार नाही, त्याला व्याजासकट त्याचा परतावा मिळेल. पुण्याच्या मोर्चाच्या नंतर स्टेजवर तर बीड प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने कारवाई करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. निर्धाराने कारवाई होतीये. या प्रकरणात काहीही झालं, कोणीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आरोपींना वाचू देणार नाही. जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करून हप्ते गोळा करतायत त्या सगळ्यांवरती सरकार जरब बसवणार आहे. या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी होऊ नये ही गंभीर बाब असल्याचं त्यांनी म्हणत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती भाष्य केलंय. बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करतायत. निर्धाराने कारवाई होते. या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही, कोणालाही वाचवलं जाणार नाही. जे दोषी आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात, जे लोक हप्ते वसुली करतात, अशा सगळ्यांवर जरब बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे. ते कुठेही गेले असतील आणि कोणी त्यांना मदत केली असेल तरी देखील त्यांच्यावर कारवाई होते, तुम्हाला दिसत आहे. मदत करणाऱ्यांना आम्ही सोडत नाही. आता माझं मत एवढंच आहे की